अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लाजिरवाणी घटना घडली आहे। अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला आहे। मुलीला मारहाण करून आरोपी सागर याने तिच्यावर अत्याचार केले। आरोपी सागरला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी सागरला 3 मुलं आणि पत्नी आहेत। नगर जिल्ह्यामध्ये 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। मुलीच्या घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पीडित मुलगी साईबाबांचे फोटो आणि मूर्ती विक्री करून घर चालवायची। तिच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपी सागर काही दिवसांपासून तिला मारहाण करायचा आणि धमकावत तिच्यावर त्याने अत्याचार केले। सहनशक्तीचा अंत झाल्यावर पीडित मुलीने तक्रार केल्यावर हा प्रकार उघडकीस आलाय। आरोपी सागर हा श्रीरामनगरचा रहिवासी असून त्याला पत्नी आणि 3 मुलं आहेत। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सागरला गजाआड केलंय। गावात गेले, मला काय वाटलं की बा पोरगी गेली असं भोजन घरी जेवायला इकडं तिकडं, तर 7 वाजले। त्याच्यानंतर मग एका पोरीला विचारलं, बाई पोरगी कुठे आहे, माझी पोरगी दिसेना। तर ती म्हणे कॉम्प्लेक्सच्या वाट्यावर बसेल होती ती, पण तो सागर आहे ना तिच्या माग लागला होता, तर ती डायरेक्ट दत्तनगरला पळाली असं। त्याच्यानंतर आम्ही त्याला फोन केला, त्याच्या एक मित्राकडून फोन घेतला, त्याला सांगितलं याला फोन कर, तुझ्याकडे नंबर असेल तर। मग त्याने फोन केला। मग आम्ही त्याला असं म्हणलं, बा तू कुठं बी असन पोरीला आणून सोड, अर्ध्या तासाच्या आत आम्ही तुला काहीच करणार नाही। तो काय म्हणला, तुला काय करायचं घे करून, तुझी पोरगी माझ्या संग आहे एवढं म्हणला। तो त्या दिवसपासून जे फरार झाला, तर मग त्याच्यानंतर आत भेटला। गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस टीमने सदर मुलीचा आणि आरोपीचा नाशिक सिन्नर भागात शोध घेऊन आरोपीला अटक केलं, मुलीला ताब्यात घेतलेला आहे आणि मुलीचं सविस्तर बयान घेतल्यानंतर तिच्यासोबत अत्याचार झाल्याबाबत तिने माहिती दिल्यावरून मेडिकल तपासणी करून सदर प्रकरणामध्ये कलम 376 विथ पॉस्को हे कलम वाढवण्यात आलेले आहे।